लोकांना हेच सांगेन की तुम्ही घरामध्ये मला कोण सपोर्ट करणारं नाही आहे किंवा माझं कोण ऐकत नाही असं त्यांना स्वतःला न समजता त्यांनी. आणि आजकाल कसं आहे, हे धकाधकीच्या जीवनामध्ये ना लोकांना फक्त बाहेरचं खाणं जास्त व्हायला लागले, घरचं खाणं कमी झालं आहे. मला आता सांगायचं म्हटलं तर उद्याची तयारी म्हणजे आज सकाळपासून करावं लागतं. यासाठी कुणाकुणाची मदत लागते तुम्हाला? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मदत म्हणलं तर मला दाखवून द्या की तुम्ही बरंच काही करू शकता. काय माझं फक्त एवढंच महिलांना सांगणं आहे की घरामध्ये बसून राहू नका, काही ना काही छोटा मोठा बिझनेस करा, काही ना काही व्यवसाय करा आणि स्वतःचं नाव मोठं करा. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियाच्या चॅनलमध्ये मी सरस्वती कोकणे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. महिला दिन येतोय. माझ्या मैत्रिणींना, सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सध्या आहे जुळे सोलापुरातील दावत चौकामध्ये. इथे माझ्यासमोर काही छान छान फ्रूट्स दिसत आहेत. छोटंसं स्टॉल दिसतं आहे. हे नेमकं कशाचं आहे, हे हेल्दी स्टॉल कशाचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या छोट्याशा इंटरव्ह्यूचं खरं कारण आहे की या ताईच्या माध्यमातून तुम्हा महिलांना एक छोटीशी प्रेरणा भेटावी, हा या इंटरव्ह्यूचा उद्देश आहे. चला तर आपण या ताईशी गप्पा मारूया. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. महिला दिन येतोय. तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. कशाचा स्टॉल आहे नेमका तुमचा? आपला हेल्दी फ्रूट स्टॉल आणि स्प्राऊटचं. हेल्दी स्प्राऊट आणि फ्रूट्स आपल्याकडे दोन्ही मिळतात. किती दिवसापासून स्टॉल लावला आहे? आपण आता जवळजवळ 3 महिने झालं लावलेला आहे. हां. आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे इथे ह्याच्यासाठी. म्हणजे हेल्दी लोकांनी खावं असं तुम्हाला वाटतं? हो, हेल्दी खावावं लोकांनी आणि त्यांचं आरोग्यही चांगलं ठेवावं त्यांनी. त्यांनीही खावं, त्यांच्या घरच्यांनाही सांगावं, घरच्यांनाही घेऊन जावावं. आणि आजकाल कसं आहे, हे धकाधकीच्या जीवनामध्ये ना लोकांना फक्त बाहेरचं खाणं जास्त व्हायला लागले, घरचं खाणं कमी झालं आहे. त्यामुळे मग बाकीचे आजार वाढायला लागलेत लोकांचे. त्यामुळे आता आजकाल म्हणजे काळाची गरज आहे की हेल्दी खावावं माणसाने. हेल्दी खाणं कुठं तर मागं पडत चाललं आहे. आपण स्नॅक्सला जास्त प्राधान्य देतोय. हो, सध्या तर लहान मुलांना तर खरं तर ते नाहीच द्यायला पाहिजे. काय ॲक्च्युली ते नाहीच, म्हणजे त्यांना द्यायलाच नाही पाहिजे लहान मुलांना तर हे. काय कारण ही आवड कशी निर्माण झाली? आवड तर मला पहिल्यापासूनच कुकिंगची आवड आहे. माझं इथं ITI कॉलेज आहे विजापूर रोड, तिथे माझं पोळी भाजी आणि झुणका भाकरचं केंद्र होतं. मग परत काही घरगुती कारणामुळे किंवा माझ्या आजारपणामुळे माझ्या हाताचं ऑपरेशन झालं. हाताचं ऑपरेशन झाल्यावर मी ते बंद केलं. मग आता गेल्या काही दिवसापासून माझा विचार होता की आपण परत चालू करावं. तर परत महानगरपालिकेचे तिथे नोटीस यायला लागले सारखे की तुम्ही इथं जे तुमचे सगळ्यांचे खोके आहेत ते काढून टाका म्हणून. मग परत ते महापालिकेने ते सगळंच, म्हणजे आम्हाला काही माहीतच नव्हतं. त्यांनी नोटीस दिली असेल पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि ते आमचं सगळं त्यांनी ह्याच्याने बुलडोझरने तोडून टाकलं खोकं. परत मग आम्ही हे चालू केलं की बाबा असंच एक इन्स्टावर बघत असंच एक रील पाहिली. म्हटलं की बाबा लोक एवढं सगळे करतात तर मग आपण काय हेल्दी चालू करू शकत नाही? आपल्या लोकांची काळजी आपण का नाही घेऊ शकत? म्हणून असं विचार आला. आणि मग म्हणजे माझा विचार होता की कुकिंगचं काहीतरी चालू करावं, परत घरून तरी चालू करावं किंवा बाहेरून हे करून चालू करावं. असे हेल्दी स्नॅक्स कुठं पाहायला भेटत नाहीत. नाही मिळत. ऑनलाईनच आपण पाहतो. हो, ऑनलाईन किंवा घरात तयार करायचं म्हणजे बरंचसं सामान इथं मला दिसतंय. खूप काही लागतंय छोटं करायला. हे करायचं म्हटलं तर तुम्हाला आता सांगायचं म्हटलं तर उद्याची तयारी म्हणजे आज सकाळपासून करावं लागतं. म्हणजे पूर्ण दिवस याचं बिजू घालायचं, परत ते काढायचं, मोड आणायला टाकायचे, परत ते सकाळी उठून शिजवायचं, परत ते पहाटे 4 वाजल्यापासून याचं प्रिपरेशन चालू असतं सगळं करणं. आणि जेवढं वाटतं तेवढं हे सोपं नाही आहे, पण तरी पण मी ते करायचा प्रयत्न करते की लोकांना पूर्णपणे हेल्दी आणि फ्रेश जे आहे ते आपल्याकडून जेवढं होता येईल तेवढं आपण द्यायचा प्रयत्न करतो लोकांना. कस्टमरचा रिस्पॉन्स कसा आहे? कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. आपल्याकडे मोठमोठे डॉक्टर येतात, परत म्हटलं तर बिझनेसमॅन येतात. ते खूप लोकांचा हे आहे. त्यांना पाहिलंय की मोबाईलवरून पण तुम्हाला कॉल येत आहेत की आम्हाला ऑर्डर येतात की मोबाईलवरून ते सांगतात कोण की आम्ही येतोय, आमची
आमचं हे असं असं आहे, तुम्ही करून ठेवा. हे तुम्ही सांगितलं की इव्हेंट पण करता तुम्ही. हो, आम्ही इव्हेंट ही छोटे मोठे इव्हेंट जे असतात ते इव्हेंट ही करतो आम्ही. आता आम्ही गेल्याच मला वाटतं 23 तारखेला आमचा एक इव्हेंट झाला चैत्रालीमध्ये. 2 इव्हेंट होते एकाच दिवशी. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत इव्हेंट चालू होता. जवळजवळ 12 तासाचा इव्हेंट चालू होता तिथे. हे. एकंदरीत या स्नॅक्समध्ये हेल्दी स्नॅक्समध्ये काय काय लागतं म्हणजे? हेल्दी स्नॅक्समध्ये बघा, इथे मूग, मटकी, पुन्हा चवळी आहे, काला चना आहे, पांढरा चना आहे, हुलग्या आहेत. परत आपल्याकडं अजून म्हटलं तर एक हाय प्रोटीनमध्ये बार्ले म्हणून एक येतो, जो गव्हासारखाच एक प्रकार आहे, पण तो गहू नाही आहे. आणि किनोवा म्हणून एक किनोवा सॅलड एक आपल्याकडे मिळतं. बार्ले नावं नामशेष होत चालले आहेत. लहान मुलांना तर याचं नाव नाही माहीतच नाही लोकांना. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे इथे की बाबा हे काय आहे. काही माहीतच नाही लोकांना की हे किनोवा म्हणजे काय, बार्ले म्हणजे काय. हे असं म्हणजे की आपलं राजमा वगैरे आहे. ह्याचं सगळं प्रत्येकाचं वेगवेगळं सॅलड आपल्याकडे बनलं जातं. आपण ऑर्डरप्रमाणे ड्रायफ्रूट्स लाडू पण बनवून देतो. एकंदरीत किती आयटम असतील तुमच्याकडं विकण्यासाठी? आत्ता माझ्याकडं जवळजवळ 10 ते 12 आयटम. आता इथेच माझ्याकडे मेनू कार्डवर जवळजवळ 7 आयटम आहे. 7 ते 8 आयटम आपण पूर्ण आयटम असतात. हां, दिवसभरात असतात काही? हो, सगळे असतात. आपल्याकडे उकडवले अंडेसुद्धा मिळतात. जिमवाल्यांसाठी वगैरे ना खूप चांगलं आहे. आपण मंथली पण घेतो. जर कुणाचं हे ऑर्डर असेल तर मंथली सबस्क्रिप्शन असतं आपल्याकडे. आणि परत विकली पण असतं. आणि होम डिलिव्हरी पण आहे आपल्याकडे अवेलेबल आहे. हो, म्हणजे पार्सल हे देतात. हो. म्हणजे हे सगळं करण्यामध्ये दिवसभराची ह्याच्या मला वेळ द्यावा लागतो. हां. एक दिवस आधी वेळ द्यावा लागतो. 1 दिवस आधी वेळ द्यावा लागतो. यासाठी कुणाकुणाची मदत लागते तुम्हाला? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी मदत म्हणलं तर माझ्या मिस्टरांची मदत आहे, माझ्या मुलाची मदत आहे, माझ्या मुलीची मदत आहे. काय प्लस माझ्या आईची मदत आहे. आई घरी सगळं करते म्हणून मी इथे येऊन करू शकते सगळं. हा माझा मुलगा आहे ओंकार. मिस्टरांचं सचिन जाधव आहे. अंकिता ती पुण्याला असते. तिचं लग्न झालं तरी ती मला सपोर्ट करते. काय तिचंही शिक्षण वगैरे झालेलं आहे. या सर. म्हणजे आईसाठी सगळे धावून येत आहेत, पत्नीसाठी सगळे 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 आहेत. म्हणजे बरं का फॅमिली माझ्यासोबत. सपोर्ट हां, पूर्ण फॅमिलीमध्ये सपोर्ट मिळतो मला सगळ्यांचा. असं नाही की कुणी म्हणजे सपोर्ट करत नाही असं नाही. मिस्टरांचाही आहेच, मुलाचा आहे, मुलीचा आहे, आईचा आहे. सगळ्यांचा सपोर्ट असल्याशिवाय एक महिला पुढे जाऊ शकत नाही. तसंही आहे, पण आपण प्रयत्न केला तर आपण स्वतःही पुढे जाऊ शकतो. काय पण शेवटी सपोर्ट तरी कुणाचा ना कुणाचा लागतोच माणसाला. काय त्यामुळे मला आईचा सपोर्ट आणि मुलीचा सपोर्ट वगैरे खूप आहे. हे स्टॉलचं टायमिंग तुम्ही काय मला? 7 ते 12. सकाळी 7 ते 12. त्यानंतर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा संपर्क साधायचा? तुम्ही मोबाईल किंवा व्हॉट्सअपवर मला फोन करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. मोबाईल नंबर आपला आहे 7758 92 54 15. ॲड्रेस आपला दावत चौक, होंडा शोरूमच्या समोर, विजापूर रोड, सोलापूर. हे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत. काय या सर, तुम्ही पण या सर, तुम्ही पण तुमचे रिव्ह्यूज द्या. आणि या प्रकारे आपल्याकडे एक चिया पुडिंग मिळतं सर. ओके, जे हाय प्रोटीनमध्ये आहे. सरांना माहिती, सरांनी ट्राय केलेलं आहे. माझं नाव गुरुशांतलिंग शिवराय शारदाबाई जमादार. मी तो रिलायन्सला मॅनेजर आहे. बट मी जेव्हा डेली जिमवरनं येत असतो तर एक वेळा मॅडमनी स्टार्ट केले होते थोडा स्टॉल ते चालू करून. मग आपण ट्राय केलं तर आपल्याला आवडलं. तर प्रोटीन ते चांगलं भेटत असते. बाहेर आपण दुसरं काय ऑइली खाण्यापेक्षा इथून नॅचरल आहे सगळं. तर ते प्रोटीन ते खातो आपण. तर आपल्याला हेल्थ पण चांगलं पाहिजे. जास्त पैसे कमवून ते हॉस्पिटलला घालण्यापेक्षा आपण नॉर्मल हेल्थ चांगलं ठेवून आपण जास्त वेळ हे करू शकतो. हॉस्पिटलला पैसे घालण्यापेक्षा हे हेल्दी खाऊन आपण पैसे वाचवले पाहिजे पाहिजे आणि आरोग्य पण वाचवलं पाहिजे. हां, दॅट्स इट. कॅरेट कशी? टेस्ट एक नंबर आहे. मी स्टार्ट केल्यापासून मी त्यांच्याजवळ लावलेलं आहे. तर मी कंटिन्यू घेत असतो आणि सगळ्यांना हे करतो की सगळे पण प्रोटीन चांगलं हेल्थ रनिंग करून. असं काही नाही की तुम्ही जिमच करा. तुम्ही नॉर्मल वॉक करू शकता, रनिंग करू शकता, योगा करू शकता. जेणेकरून तुमचा बॉडीचं जेव्हा वॉक करून पण घाम ते येऊ शकतो. तसं तुम्ही काय पण करून प्रोटीन चांगलं खाल्लं तर बेटर आहे.
50. आपण पाहिलं की मीनाक्षी ताईशी गप्पा मारून किती छान वाटलं. आपण त्या छोट्याशा व्यवसाय करून सगळ्यांना उत्तम आहार देत आहेत आणि चांगलं आरोग्य देण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या स्टॉलच्या माध्यमातून. हा स्टॉल आहे जुळे सोलापूरमधील दावत चौकामध्ये. तुम्ही सर्वांनी इथं भेट द्यावी आणि आपलं आरोग्य उत्तम करावं. आणि खूप हेल्दी गोष्टी इथे. हेल्दी गोष्टी आहेत बऱ्याच, मलाही माहीत नाही त्या ह्या गोष्टी आहेत. एकदा भेट द्या शुभम नक्की. तुझं पण. मीनाक्षी ताई, बाकी महिलांना महिला दिन येतोय, त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी महिलांना हेच सांगेन की तुम्ही घरामध्ये मला कोण सपोर्ट करणारं नाही आहे किंवा माझं कोण ऐकत नाही असं त्यांना स्वतःला न समजता त्यांनी घरच्यांशी व्यवस्थित बोलून त्यांनाही सपोर्टिव्ह करून घेऊन आपण स्वतः घरातून कोणी आपण तुम्ही छोटासा कोणताही बिझनेस चालू करावा. की असं बसू नका की मी काहीच करू शकत नाही. करायला गेलं तर आपण खूप काही करू शकतो. हे जगाला दाखवून दे तुम्ही की कुणी मी काहीच करू शकत नाही असं तुम्ही समजू नका स्वतः. काय जगाला दाखवून द्या की तुम्ही बरंच काही करू शकता. काय माझं फक्त एवढंच महिलांना सांगणं आहे की घरामध्ये बसून राहू नका. काही ना काही छोटा मोठा बिझनेस करा, काही ना काही व्यवसाय करा आणि स्वतःचं नाव मोठं कर. एवढंच माझं इतर महिलांना सांगणं आहे. या तुमच्या छोट्याशा स्टॉलचं रूपांतर मोठ्या शॉपमध्ये व्हावं ही महिला दिनी सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।